संसदेच्या मागच्या गेटने पळून जाणाऱ्या नरेंद्र मोदींनी झेंझीवर भुंकायला 2 पाळीव प्राणी सोडले. त्यातली ड्रग्ज क्वीन कंगना राणावत म्हणाली, आजच्या मुली गटारछाप, अनेक पुरुषांशी संबंध ठेवणाऱ्या आहेत. हे ऐकून निखिल वागळे प्रचंड भडकले. मित्रांनो, या कंगनाला कुत्रा कुत्री म्हणू नका. हिच्यामुळं इमानदार प्राण्यांचा अपमान करू नका. ही कंगना वाया गेलेली केस आहे. या दोघांना भुंकायला पुढं केलं आणि यांच्या मागून अमित शहा हळूच रात्रीच्या अंधारात संसदेत आले. निखिल वागळेंनी कसं पकडलं अमित शहांना तुम्हीच ऐका. अमित शहा सापडले. हो, सापडले. अमित शहा काल रात्री हळूच दपकत संसद भवनात आले होते. जेव्हा सगळे खासदार घरी गेले तेव्हा अमित शहा आपल्या संसद भवनातल्या केबिनमध्ये आले. काय केलं मला माहीत नाही. त्यांच्याबरोबर 4-5 लोक होते. त्याचे सुद्धा फोटो प्रसिद्ध झाले, कारण छायाचित्रकार कावळ्याप्रमाणे टपून असतात. त्यांनी फोटो काढले की रात्री गुपचूप अमित शहा संसद भवनात आले. अरे पण 2 दिवस तुम्ही कुठे गायब होतात? रात्रीच्या अंधारात गृहमंत्र्याला जर संसद भवनात यावंसं वाटत असेल तर हा माणूस गृहमंत्री पदावर राहायला पात्र नाही, लायक नाही. अमित शहा चले जाओ. अमित शहा राजीनामा द्या. राहुल गांधी अगदी बरोबर म्हणतायत. असो, पण आजचा महत्वाचा मुद्दा हा आहे, भाजपची गटारगंगा उघड झाली. होय, भारतीय जनता पक्षाची गटारगंगा उघड झाली आणि ही गटारगंगा थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेंदूतून सुरू होते असा माझा स्पष्ट आरोप आहे. याचं कारण काय मी तुम्हाला सांगतो. कंगना राणावत या खासदार आहेत. या हिमाचल प्रदेशातून खासदार झालेला आहे. भाजपच्या, विशेषतः नरेंद्र मोदी यांच्या कृपेने, नरेंद्र मोदी यांच्या त्या लाडके आहेत म्हणून त्यांना तिकीट मिळालं. आणि नेमक्या मोक्याच्या वेळी नरेंद्र मोदी यांच्या बाजूने त्या वाह्यात बडबड करतात. भाजपची गटारगंगा मी त्यांनाच म्हणतो किंवा त्यांच्यासारख्या लोकांना म्हणतो. तिच्या प्रायव्हेट अफेअर्सनी मी याबद्दल बोलू इच्छित नाही, पण ती खूप गाजलेली आहेत प्रायव्हेट अफेअर्स. तेव्हा या गटारगंगेला दुसऱ्या व्यक्तीबद्दल, विशेषतः मुलींबद्दल, विशेषतः जेन झीच्या नव्या पिढीबद्दल, तिथल्या मुलांबद्दल, मुलींबद्दल बोलायचा काडी मात्र हक्क आहे असं मला वाटत नाही. तेव्हा गटारगंगे, मोदींच्या गटारगंगे, तू आधी गप्प राहा, नाहीतर जेवढा मार तुला गेल्या 24 तासात शब्दांचा पडलेला आहे त्यापेक्षा 5 पट मार पुढच्या काळात पडू शकतो, हे लक्षात घ्या. एक गोष्ट खरी आहे, नरेंद्र मोदी किंवा अमित शहा यांनी छू म्हटलं की ती बोलायला सुरुवात करते. मी तिला कुत्र्यांची, पाळीव कुत्र्यांची वगैरे उपमा देणार नाही, कारण मला पाळीव कुत्र्यांच्या इमानदारीचा अपमान करायचा नाही, हे लक्षात घ्या. मी तिला कुत्रा कुत्री काहीही म्हणणार नाही, हे लक्षात घ्या. हे वाया गेलेलंच प्रकरण आहे, कम्प्लिटली वाया गेलेलं प्रकरण आहे. काय म्हणाली ती जेन झी बद्दल? ती या जनरेशनला गटार जनरेशन म्हणाली. गटर जनरेशन इंग्रजीमध्ये. या मुलींना, नव्या मुलींना ती कमी कपड्यातल्या कुरूप मुली असं म्हणाली आणि त्या चांगल्या गृहिणी होणार नाहीत असं म्हणाली. त्या दुसऱ्यांना की काय ही सांगते बाई? कोणतीही लायकी नसताना, कोणतीही पात्रता नसताना केवळ मोदींना आणि अमित शहाना मस्का लावून हिने खासदारकी पदरात पाडून घेतली. ही वाटेल ते बडबडेल आणि लक्ष वेधून घेईल असं त्यांना वाटलं म्हणून खासदारकी दिली. आणि मला या गटारगंगेला विचारायचं आहे की या मुलींच्या पुढे मोठी स्वप्न आहेत. तुला कोणी सांगितलंय ना गृहिणी व्हायचं आहे? गृहिणी तर तू सुद्धा होऊ शकली नाहीस. जसं विक्रम गोखले त्या नटसम्राटमध्ये नाना पाटेकरना म्हणतात की तू नट म्हणून तर भिक्कार आहेसच, पण माणूस म्हणून सुद्धा भिक्कार आहे. तसं या कंगना राणावतला मला सांगावंसं वाटतं, तू नटी म्हणून तर भिक्कार आहेसच, पण माणूस म्हणून सुद्धा अति भिक्कार आहेस. गटारगंगे, कंगना गटारगंगा असं मी तिचं नाव ठेवलेलं आहे, लक्षात ठेव. कोण बाहेर आलं काल? ही कंगना गटारगंगा आणि दुसऱ्या बाजूला तो रामदेव. हा रामदेव आता तरुण मुलांना सांगतोय तुम्ही आंदोलन करू नका, हे आंदोलन देशविरोधी आहे. अशा प्रकारे आंदोलनाने मंत्री बदलता येत नाही, मंत्री संसदेमध्ये बदलावा लागतो. मला या बाबा रामदेवला विचारायचं आहे, तू करत होतास योगा ते कर की, ते बरं चाललं होतं, पण त्यानंतर याला चटक लागली सत्तेबरोबर संघ करण्याची. सत्तेकडून अनेक फायदे मोदींच्या त्यांनी मिळवले.
हजारो एकर जमीन मिळवली अनेक राज्यांमध्ये, महाराष्ट्रात सुद्धा, आणि लूट केली हे लक्षात घ्या. आणि आता मुलांना सांगतोय तुम्ही अशी आंदोलनं करू नका. तू काय केलं होतंस? आंदोलन केलं होतंस ना अण्णा हजारेंबरोबर. आणि जेव्हा लाठीमार केला तेव्हा पंजाबी ड्रेस घालून, सलवार कमीज घालून पळून गेला हा बाबा. कोण आहे ते? तुम्ही म्हणाल आज वागळ्यांची भाषा का बदलली, वागळे यांना एकेरीत का बोलतायत? मी तुम्हाला सांगतो यांची हीच लायकी आहे. या लोकांचा बहुवचनी उल्लेख करण्याची यांची पात्रता नाही. फार यांना मान दिला, फार प्रतिष्ठा दिली, जोड्यांचा मारच दिला असता, पण तो द्यायचा नाही. अहिंसक आहे म्हणून शब्दांचा मार देतोय असं लक्षात घ्या. पात्रता काय यांची? देशाची लूट या लोकांनी गेल्या 12 वर्षात केली आहे. बाबा रामदेव सारख्यांनी अनेक बोगस प्रॉडक्ट बाजारात टाकले, सुप्रीम कोर्टाने ताशेरे मारले तरी हा जाहिराती करत राहिला, सुप्रीम कोर्टाने दंड केला तरी निर्लज्जपणे वागत राहिला. आणि आता या नव्या पिढीला हा सल्ला देतोय. हा मोदींचा समर्थक. मोदींनी यालाही बाहेर काढला काल, कारण हा वेडे वाकडे चाळे करून लोकांचं लक्ष वेधून घेईल. त्यामुळे गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष होईल. एका बाजूला कंगना गटारगंगा आणि दुसऱ्या बाजूला हा बाबा रामदेव. ज्यांची जागा तुरुंगात असायला हवी असे लोक इथे आहेत हे लक्षात घ्या. असे हे लोक आहेत. मित्र, मला एवढंच सांगायचं आहे की नेहमी भाजप हा टूलकिट वापरतं. गंभीर प्रश्न आला की असेच लोक बाहेर काढायचे. महाराष्ट्रातही देवेंद्र फडणवीस यांचे असेच गटारगंगा पुत्र आहेत. उदाहरणार्थ राणे, नितेश राणे किंवा गोपीचंद पडळकर किंवा आणखी तो जाड कडांचा चष्मा घालतो तो वकील, असे अनेक जण आहेत. त्यांना लोकांचं लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी, डायव्हर्ट करण्यासाठी वापरलं जातं. कृपया या खेळाला फसू नका. दुसऱ्या बाजूला भाजपच्या IT सेलने एक घाणेरडा प्रयोग सुरू केलेला आहे, AIचा वापर करून, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून, की प्रत्यक्षातले जे फोटो नाहीत, मुलींचे कमी कपड्यातले फोटो टाकतायत. ज्या मुली कधीही या मोर्चामध्ये नव्हत्या किंवा मोर्चामध्ये वेगळे कपडे घालून आल्या होत्या, त्यांच्या इमेजेस बदलून ते टाकतायत आणि बदनामी करतायत हे लक्षात घ्या. इतकी विकृत घाणेरडी माणसं आहेत. भाजप नेत्यांना मुली नाहीत आणि मुली असल्या तर त्यांच्यावर काय बेतेल या प्रकारातून हे त्यांना कळत नाही असं म्हणायचं का? म्हणून या नेत्यांच्या घरातल्या मुली सुद्धा यांच्या विरोधात गेलेल्या आहेत हे लक्षात घ्या. एक दिवस देवेंद्र फडणवीस यांची मुलगी दिविजा ही सुद्धा त्यांच्या विरोधात जाईल हे मी तुम्हाला आज सांगतोय. जशी आसाममधल्या मंत्र्याची मुलगी या आंदोलनात उतरली तसंच होणार आहे. भाजपच्या घराघरामध्ये अस्वस्थता आहे, कारण हा घाणेरडा प्रकार तरुण मुलं आणि मुलींबाबत या लोकांनी केलेला आहे त्यांची बदनामी करण्यासाठी. हिंदू मुसलमानाचं कार्ड यांचं या मुलांनी फुकट घालवलं. त्यांचं कार्ड जे होतं ते चाललं नाही. बाहेरून पैसा येतो हा आरोप चालला नाही. आज अभिजित दिपकेने चांगलं सांगितलं, जर आम्हाला फॉरेन फंडिंग झालेलं आहे ते आलं कसं भारतामध्ये? याची जबाबदारी गृह खात्याची आहे ना आणि परराष्ट्र खात्याची आहे बघायची.